विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान महाराज की जय। सद्गुरु भगवान बाबा की जय। ब्रह्म शांती एकनाथ महाराज की जय। ते करो निराम स्मरण वैगी करावे उडान मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणोनी। गौरीपुत्र गणपती, जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र, जगत चालक जगत जननी सद्बुद्धी आई साहेब सीतादेवी, राम भक्त हनुमानजी, गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि माझ्या राम बहिणी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो। संत सज्जना साष्टांग नमन, श्रोते जना सिलोटांगण, करावया कथा निरूपण, ज्ञानदान मज द्यावे। प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी तव दुबळाची तसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की। कथा किती गोड आहे महाराज बघा। लक्ष्मणाला शक्ती लागली, जगत चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू शोक करू लागले, दुःख करू लागले, शोक अनिवार्य झाला। त्या ठिकाणी डॉक्टर सुषण वैद्य आला आणि त्यांनी पर्याय सांगितला कोणाला? जगत चालक जगत प्रभू माझ्या भगवंताला सांगितलं, देवा असं करणं बरं नाही, शांत व्हा। आणि काय केलं? सगळ्या वळणाराली बोललं आणि विनंती केली कुणाला? हनुमानजीला। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटान मज दावाव्या सुवटा। आपण जर सकाळी हनुमानजीच्या दर्शनाला सगळे जवळजवळ 80-90% जाते, पुरुष बी महिला बी, आता कुणी 5-2% नसतील जात। तर हनुमान आपल्यावर सगळं आयुष्य जर दिवसन करायचं असेल तर हनुमानजीची असताना महाराज शरणागती करावं लागते। त्या डॉक्टर सुषेण वैद्यानं सांगितलंय, हनुमानजी लवकर जायचं बाबा, लवकर जा आणि सूर्योदय होण्याच्या अगोदर आणि औषधी घेऊन ये। अशा प्रकारे असताना डॉक्टर सुषेण वैद्य आणि त्या ठिकाणी हनुमानजी बरोबर संभाषण करतो रे बाळा। पल्लवनादी सकळ समुद्र सांडून कुशद्वीप सुंदर ओलांडोनी क्षीरसागर पर्वतेंद्र अनावा। मार्ग सांगितला कोणाला? डॉक्टर सुषेण वैद्यानं माझ्या हनुमानजीला सांगितलं, हनुमानजी कसं जायचंय, कोणत्या मार्गाने जायचंय, कसं आगमन करायचंय। आणि त्या ठिकाणी असताना द्रोणागिरी नावाचा असताना शेवटचा असताना डोंगर आहे, पर्वत आहे आणि त्याला घेऊन यायचं आणि त्याला इथे या ठिकाणी आणल्यानंतर त्याच्यावर औषधी आहेत बाळा। महाराज मारुतीला विनंती केली, हनुमानजी त्या औषधी असताना नंतर त्याच औषधी मुळे आणि असताना साधुरत्न लक्ष्मण जिवंत होईल। अशा प्रकारे असताना डॉक्टर सुषेण वैद्य आणि हनुमानजी बरोबर संभाषण करतो बाळा। बोला। पर्वताच्या उत्तर भागी दिव्य औषधी अनेगी, सर्वताना लक्षती जगी, याही वेगी परिसे पर्वताच्या उत्तर भागाला दिव्य औषधी, औषधी कशा आहेत? दिव्य औषधी आणि त्या औषधीचा असताना लक 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 असताना प्रकाश पडतोय आणि त्या औषधी घेऊन यायच्यात हनुमानजी। अशा प्रकारे असताना डॉक्टर सुषेण वैद्य माझ्या हनुमानजी बरोबर संभाषण करू लागले रे बाळा। बोला। अमलान पुष्प दे दीप्यमान, प्रभा सूर्य तेजा समान, परिणे सदा नित्य नूतन, समूळ जान सुस्वादा। डॉक्टर सुषेण वैद्य माझ्या हनुमानजीला त्या औषधीचं वर्णन करून सांगायला लागले। औषधीचा प्रकाश कसा पडतोय? ज्याप्रमाणे सकाळी सूर्यनारायण असताना भाल सूर्य असताना जसा लख अशा प्रकारचा प्रकाश पडतो, त्याच्याप्रमाणे त्याचा उजेड पडतोय म्हणले त्या औषधीचा। आणि त्या औषधी असणाऱ्या लख अशा प्रकाशमान आणि त्या औषधी असणाऱ्या हनुमानजी तुम्ही जाऊन आणायच्या अशा प्रकारे असणारी या औषधीची ओळख
औषधीची ओळख आणि डॉक्टर सुशन वैद्य माझ्या हनुमानजीला सांगू लागले. समुद्र मंथनी अमृत निघता दैत्य भांडत पर्वती सांडले त्वरित औषधी तेथ झालिया. पूर्वीची कथा सांगितली पुन्हा डॉक्टर सुशन वैद्य हनुमानजी बरोबर संभाषण करून सांगितलं. माझे हनुमानजी जेव्हा समुद्र मंथन केलं पुन्हा देवानी दैत्याने तेव्हा अमृत निघालं अमृत आणि त्या अमृतसाठी भांडणं लागले म्हणजे भांडणं आणि त्या अमृत त्या द्रोणागिरी पर्वताच्या त्या ठिकाणी थोडस सांडलं होतं आणि त्या अमृतापासून असणाऱ्या द्रोणागिरी पर्वतावर त्या वली आणि तयार झालेली ते औषध तयार झालेली आहेत आणि ते घेऊन यायचे अशा प्रकारे असणारे. आणि डॉक्टर सुशन वैद्य माझ्या हनुमानजीला बोलले रे बाळा बोला. तेथे गंधर्व राज्य करीती दुर्धर यांची स्थिती औषधी यते यत्ने राखिती अहोरात्री सावधान. कारण सांगितलं त्या ठिकाणी त्या द्रोणागिरी पर्वतावर गंधर्व असणार त्या ठिकाणी त्यांचं राज्य आहे म्हणले आणि रात्रंदिवस असणार त्या औषधीचं डोळ्यात तेल घालून म्हणजे अशा प्रकारे असणार आणि संरक्षण करतात. आणि त्या औषधी असणारे हनुमानजी तुम्हाला जाऊन आणायच्यात अशा प्रकारे असणारा डॉक्टर सुशन वैद्य म्हणजे हनुमानजी बरोबर बोलू लागले. बाळा बोला. जाणता औषधीसी गंधर्व मिसळती उदासी चुकवनिया पयासी दिव्य औषधीसी आणावे. सांगितलंय हनुमानजी त्या ठिकाणी गेल्यानंतर कारण त्या ठिकाणी युद्धाला असणार गंधर्व असणार आणि तयार होते त्या गंधर्व बरोबर असणार युद्ध करावं लागेल. त्यांच्या बरोबर युद्ध करून हे प्राप्त झाल्यानंतर त्या औषधी तुम्ही घेऊन यायच्या अशा प्रकारे असताना डॉक्टर सुशन वैद्य आणि माझ्या हनुमानजी बरोबर आणि त्या ठिकाणी संभाषण करतो. बाळा बोला. राक्षस नष्ट मायावी कपटे चळती महालाघवी मार्गी घालती महागोवी चुकवावी अति यत्ने. सांगितलं डॉक्टर सुशन वैद्याने सांगितलं हनुमानजी राक्षस दुष्ट आहे दुर्जन आहे कपटीत मायावीत रस्त्यामध्ये असणार तुम्हाला असणार थांबवून घेते वाचक सूचकांनी आपापली नावे नोंदवावी. त्या ठिकाणी असणार काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी होऊन धरतील तुम्हाला त्या ठिकाणी प्रेम व्यक्त करतील तर सावधपणाने जा अशा प्रकारे असणारा डॉक्टर सुशन वैद्य आणि त्या ठिकाणी असणारे माझ्या हनुमानजीला आणि माहिती देऊ लागले. नाना परींच्या छळनुक्ती राक्षस छळीती अतर्क्य युक्ती ते सांडो मारवती शीघ्र गती परतावे. डॉक्टर सुशन वैद्याने सांगतो हे हनुमानजी असणारे राक्षस दुष्ट आहेत मायावीत कपटीत आणि रस्त्यामध्ये तुम्हाला विघ्न करणार आहेत त्याचं निरसन करून आणि त्या विघ्नाला पाठ देऊन असताना आणि औषधी लवकर घेऊन या अशा प्रकारे असताना डॉक्टर सुशन वैद्य माझ्या हनुमानजीला बोलले. बाळा बोला. दूर पंथती अद्वान निमेषाधीसी क्रमोन मनोवेगे तुझ गमन आम्ही संपूर्ण जाणतो. मनोज मारे तुल्य वेगम हनुमानजीच्या वेगाचं वर्णन करून सांगितलं. तुझा वेग किती मला माहिती आहे बाळा. कोण डॉक्टर सुशन वैद्य म्हणतो हनुमानजीला जा लवकर जा वेगाने जा आणि असताना औषधी घेऊन लवकर ये रे बाळा. तथापि मार्गाची गणिता तुझ सांगेन कपिनाथा गमन करावया आता संख्या तत्वतावधारी. बघा ना किती गोड आहे कथा. या ठिकाणी असताना डॉक्टर सुशन वैद्यानं द्रोणागिरी पर्वतापर्यंत जाण्यासाठी कुठून जायचं कसं जायचं हे अगोदर सांगितलं आणि आता अंतर किती त्या अंतराचं वर्णन या ठिकाणी करून सांगू लागले. कारण अंतराचं वर्णन करण्यासाठी ते अंतर किती
कारण किती लांब आहे, किती किलोमीटर आहे, काय ह्याचं आता 800 किलोमीटर मध्ये नाही महाराज ते. अशा प्रकारे असताना ते अंतराचं वर्णन आणि असताना डॉक्टर सुशेन वैद्य माझ्या हनुमानीला सांगतो बाळा बोला 3 लक्ष 10 शते 10 योजने अधिक ते येता जाता द्विगुणिते पंत निश्चिते क्रमावा 3,10,000 त्याला पुन्हा दुप्पट आहे म्हणले 10 वरी आणि जायचं आणि यायचं ह्याचा हिशोब आता काय आजच्या शिकणाऱ्याला काही लागणार नाही, कारण त्याच्यासाठी अभ्यासच लागतंय महाराज. हा कारण मी 35 वर्ष फक्त यदाशीच काम केलं, अभ्यास कधी केला नाही. पण माझं वय 5-6 वर्षाचा असताना 3 वर्षाच्या वयामध्ये माझे वडील गेले आणि माझ्या आईनं माझी आई रामकथा ऐकायला जायची आणि मला मांडीवर घेऊन झोपायची आणि मग ती कथा ऐकलेली मी लहानपणापासून ऐकली आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर मी हे कथा सांगत होतो. म्हणून त्याचा अंतर किती योजने आहे, किती शेती आहेत, त्याचं दुप्पट किती होत आहे, त्याचं गणित तितकं सोपं नाही. कुणी असणारे एखादा विद्वान असतील या ठिकाणी सांगणारे, तो विषय वेगळा राहिला. अशा प्रकारे जायचं आणि यायचं ते दुप्पट अंतर डॉक्टर सुशेन वैद्यानं माझ्या हनुमानजीला सांगितलं रे बाळा बोला नवरात्र आहे मध्ये नहाळ सूर्योदय न होता जाणं औषधी घेऊन संपूर्ण शीघ्र आगमन करावे. हनुमानजी जायचंय, किती वेळा जायचंय, रात्री जायचंय, औषधी घ्यायच्या आणि औषधी घेऊन किती वेळात यायचंय, सूर्योदय होण्याच्या अगोदर इथं यायचंय आणि असताना साधुरत्न लक्ष्मण जगत प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू लक्ष्मणाला उठवायचंय. अशा प्रकारे असताना डॉक्टर सुशेन वैद्य हनुमानजी बरोबर संभाषण करतो बाळा बोला रात्री अवघी अतिक्रमिता सूर्य उदयात न पावता औषधी येते हाता कपिनाथा अवधारी. डॉक्टर सुशेन वैद्यानं सांगितलंय हनुमानजी ह्या औषधी फक्त रात्रीच दिसतात, आठवणीत राहू दे. रात्रीच्या वेळेला जायचंय, वेळेचं भान ठेव, समायाची सूचकता असणार मनामध्ये असणार ठेव आणि त्या ठिकाणी जायचंय, त्या औषधी घ्यायच्यात आणि औषधी घेऊन त्या औषधीचं आपल्याला वर्णन तर अगोदरच सांगितलं त्या कशा आहेत. जनरेटर लावा रे खाली पडलं बॅटरी देतो पर्यंत उदया येता दिवाकर औषधी मंद तेजा समग्र होता तिन लागता ऐशन मात्र नवती गोचर सर्वार्थी. कारण सांगितलं त्या औषधी हनुमानजी त्याचं दर्शन जर घ्यायचं असतं, त्या जर बघायच्या असत्या रात्रीच्याच वेळाला दिसत्या बाळा, कारण त्या औषधीचा प्रकाश एवढा आहे सूर्यासारख्या असताना लाख 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 चमकतात. त्याचा उजेड भरपूर पडतो आणि त्या औषधी असणाऱ्या तुम्ही रात्रीच त्याचं दर्शन होणार आहे. सूर्योदय जर एकदा झाला हनुमानजी तर त्या औषधी मिळणार नाहीत. अशा प्रकारे असणारा डॉक्टर सुशेन वैद्य आणि माझ्या हनुमानजीला असणार आणि त्या औषधी बद्दल माहिती देतो बाळा बोला आणि कभी एक कपिनाथा तुझं मी सांगेन तत्वता दिवाकर उदया येता कार्य सर्वथा हनुमानजी सावध होऊन आई बाबा अनुसया महाराज चौरे भगवान नगर व सूचक दिगंबर महाराज गायकवाड. सावध काय सांगितलं सावध होऊन ऐकलंय हनुमानजी, कारण असताना सूर्योदयाच्या अगोदर त्या औषधी घेऊन यायच्यात आणि त्या औषधीच्या असताना त्याच्या औषधीपासून कुणाला सूर्योदयाच्या अगोदर जगतच्या भगवान रामचंद्र प्रभूचा बंधू त्याला उठवायचंय. नाव डबल पकडलं जाणार नाही असताना कोण एवढी वाचक सूचक असताना विनंती आहे. हो
कोण साधुरत्त अशा प्रकारे असताना लक्ष्मण उठवायचा आहे. अशा प्रकारे असताना तो डॉक्टर सुशेन वैद्य आणि माझ्या हनुमानजीला बोलतो, ब्रह्मशक्ती शिवरद पूर्णा उदया येता सहस्त्र किरण यावरी घालिजे आपण त्यांचा प्राण वाचेना. हनुमानजी, कारण त्या शक्तीला वरदान एवढं देवाने दिलेलं. सूर्योदय झाला तर असताना माझ्या कृपया रामचंद्र प्रभूचा बंधू साधुरत्त जेवण्याची व्यवस्था मंदिरात केलेली आहे. जे जेवायचे राहिले असतील त्यांना मंदिरात वाचणार जेवण्यासाठी नाही का? कारण असताना त्या शक्तीला त्या ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान आहे. म्हणून सूर्योदयाच्या अगोदर ती शक्ती घेऊन यायची आणि साधुरत्न लक्ष्मणाला उठवायचंय. अशा प्रकारे असताना डॉक्टर सुशेन वैद्य माझ्या हनुमानजीला असताना आणि त्याची माहिती देऊ लागले. बाळा, या लागे सविता महाराज चौरे सवे गगन करे आता. सौमित्र वाचवोनी सर्वथा श्री रघुनाथा सुख देई. हनुमानजी, हनुमानजी, मी तुला हात जोडतो बाबा, पाया पडतो. कारण लवकर लवकर जा. आणि असताना लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी, माझ्या लक्ष्मणाला जिवंत करण्यासाठी तू काय कर, असताना लवकरात लवकर ये आणि सूर्योदयापूर्वी असताना काय उठ. अशा प्रकारे असताना डॉक्टर सुशेन वैद्य आणि त्या ठिकाणी माझ्या कुणाला आणि हनुमानजीला विनंती करू लागले.